पण जमिनीचा व्यवहार तर रद्द झालेला आहे, आता काय मागण्या? जमिनीचा व्यवहार रद्द झाला असं म्हणता येणार नाही. ज्यांनी ती जमीन खरेदी केली आहे ते गोखले डेव्हलपर्सनी HND ट्रस्टींना एक पत्र मेल केलेलं आहे की आता आम्हाला हा व्यवहार रद्द करायचा आहे. त्याच्यावर HND ट्रस्टीची भूमिका काय आहे अजून गुलदस्त्यात आहे. म्हणून आमची भूमिका अशी आहे की जोपर्यंत सध्या कागदोपत्री जर विचार केला तर ही मालमत्ता गोखले डेव्हलपर्सच्या नावानं आहे, कारण खरेदीपत्र झालेलं आहे. ते खरेदीपत्र पूर्णपणे रद्द होऊन प्रॉपर्टी कार्डावर HND बोर्डिंगचं नाव जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आमचा लढा संपत नाही. एक पाऊल पुढे टाकलंय गोखले डेव्हलपर्सनी की आम्हाला तो व्यवहार रद्द करायचा. आता ट्रस्टीनी सुद्धा पुढे आलं पाहिजे आणि तो व्यवहार रद्द केला पाहिजे आणि सरकारनं त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे. नाहीतरी त्यांनी ट्रस्टमध्ये अनेक गैरव्यवहार केले आहेत, त्या बाहेर काढावे लागतील. बाहेर आम्ही काढणार आहोतच आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे ते प्रकरण द्यावं लागेल.